नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पुरुषोत्तम रेणुसे सर, शौर्य करिअर अकॅडमी पुणे। नुकताच येणारे जी कंबाइंड एक्झाम आहे गट ब ची आणि गट क ची जी परीक्षा आहे याच्यामध्ये चालू घडामोडीवर 15 मार्काला 10 ते 15 मार्काला प्रश्न विचारले जातात आणि आपण या चालू घडामोडी सिरीजमध्ये राज्य पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार, आंतरराष्ट्रीय पुरस्कार, महत्त्वाच्या निधन वार्ता, क्रीडा घडामोडी या सिरीजमध्ये घेतलेल्या आहेत। आपल्या चॅनलचं नाव डेली करंट अफेअर रेणुसे सर या चॅनलवर तुम्ही यूट्यूबच्या जाऊन ह्या सर्व व्हिडिओ ज्या परीक्षेसाठी येणाऱ्या परीक्षेसाठी महत्त्वाच्या आहेत या पाहाव्यात आणि विद्यार्थ्यांना या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल। कंबाइंड किंवा गट क च्या किंवा सरळ शेवटच्या ज्या एक्झाम आहेत त्याच्यामध्ये महत्त्वाचं की आपण आजच्या भागामध्ये जे घेणार आहे की निर्देशांकामध्ये भारताचा कितवा क्रमांक किंवा कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे याच्यावर हमखास प्रश्न विचारला जातो आणि आजच्या भागामध्ये आपण त्याच्याविषयी माहिती पाहणार आहे। बघा, विविध निर्देशांकामध्ये भारताचं जे रँकिंग आहे हे याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। मग बघा, पहिलं आर्थिक आणि व्यवसाय क्रमवारी, त्याच्यामध्ये पहिलं सकल देशांतर्गत उत्पादन रँकिंग मध्ये भारताचा 5वा क्रमांक लागतो आणि याच्यामध्ये प्रथम देश जो आहे तो कोणता आहे? अमेरिका। प्रथम देश कोणता आहे? अमेरिका हा देश आहे। MSCI ऑल कंट्री वर्ल्ड इंडेक्स मध्ये भारताचा 6वा क्रमांक आहे। प्रथम क्रमांकावर अमेरिका हा देश आहे। MSCI उद्योन्मुख बाजारपेठ निर्देशांक याच्यामध्ये भारताचा IMP करून ठेवा, याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण का याच्यामध्ये भारताचा कितवा क्रमांक येतोय? पहिला क्रमांक येतोय। अव्वल क्रमांकावर भारत हा देश याच्यामध्ये येत आहे। व्यवसाय सुलभता निर्देशांक याच्यावर प्रश्न विचारला गेलेला आहे। बघा, याच्यामध्ये भारताचा क्रमांक 63वा आहे आणि अव्वल क्रमांकाचा देश जो आहे हा न्यूझीलंड देश आहे। भ्रष्टाचार धारणा निर्देशांक IMP किंवा VIMP करून ठेवा, 85वा हा भारताचा क्रमांक येतो आणि प्रथम क्रमांकावर हा विचारला गेलेला आहे। डेन्मार्क हा देश प्रथम क्रमांकावर आहे ज्या ठिकाणी भ्रष्टाचार होत नाही। जागतिक व्यवसाय पर्यावरण क्रमवारी याच्यामध्ये भारताचा 52वा क्रमांक आहे आणि प्रथम क्रमांकावर सिंगापूर हा देश आहे। जागतिक व्यापार कामगिरी निर्देशांक याच्यामध्ये भारताचा 18वा क्रमांक आहे आणि अमेरिका देश प्रथम क्रमांकावर आहे। जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक IMP आहे, महत्त्वाचा आहे। 40वा भारताचा क्रमांक येतो आणि प्रथम क्रमांकावर स्वित्झर्लंड हा देश या ठिकाणी येतो। आर्थिक गुंतागुंत निर्देशांक भारताचा कितवा क्रमांक येतो रे? 42वा क्रमांक येतो आणि याच्यामध्ये प्रथम देश जो आहे हा कोणता आहे? जपान हा देश आहे। जागतिक उत्पादन निर्देशांक भारताचा 5वा क्रमांक येतो, याच्यामध्ये पहिल्या क्रमांकावर चीन हा देश आहे। जागतिक वित्तीय केंद्र निर्देशांक भारताचा क्रमांक 63वा आहे आणि याच्यामध्ये अव्वल क्रमांक जो आहे तो न्यूयॉर्क USA या देशाचा आहे। आणि शेवटचं जागतिक प्रतिभा स्पर्धात्मकता निर्देशांक IMP करून ठेवा, 45वा भारताचा क्रमांक येतो आणि स्वित्झर्लंड हा देश प्रथम क्रमांकावर आहे। मग आता आपण कोणतं पाहिलं? आर्थिक आणि व्यवसाय क्रमवारी याच्यावर प्रश्न विचारले गेलेले आहेत। पुढे बघा, नवोन्मेष आणि तंत्रज्ञान क्रमवारी याच्यामध्ये जागतिक नवोन्मेष निर्देशांक भारताचा क्रमांक 39वा आहे। प्रथम क्रमांकावर स्वित्झर्लंड देश आहे। विज्ञान आणि तंत्रज्ञान क्लस्टर रँकिंग 4था क्रमांक भारताचा आहे। पहिला क्रमांक कोणाचा येतो रे? अमेरिकेचा येतो, अमेरिका। अमूर्त मालमत्तेची तीव्रता 7वा क्रमांक जो आहे हा 7वा क्रमांक भारताचा येतो। प्रथम क्रमांकावर अमेरिका देश येतो। महत्त्वाचं आहे ICT सेवा निर्यात लक्षात ठेवा कारण का भारताचा याच्यामध्ये पहिला क्रमांक आहे, पण अव्वल क्रमांकावर किंवा प्रथम क्रमांकावर भारत हा देश आहे। जागतिक डिजिटल स्पर्धात्मकता रँकिंग भारताचे 49वे आहे, अमेरिका प्रथम क्रमांकावर आहे। जागतिक गुणवत्ता पायाभूत सुविधा निर्देशांक महत्त्वाचा आहे, 5वा भारताचा क्रमांक येतो, जर्मनी प्रथम क्रमांकावर आहे। सायबर सुरक्षा निर्देशांक भारताचा कितवा क्रमांक येतो?
दहाव्या आणि अमेरिका प्रथम क्रमांकावर याच्यामध्ये आहे. AI रेडीनेस इंडेक्स भारताचा क्रमांक 35वा आहे. पहिल्या क्रमांकावर सिंगापूर हा देश आहे. अवकाश स्पर्धात्मकता निर्देशांक मग कितवा क्रमांक येतो? 6वा. पहिल्या क्रमांकावर अमेरिका हा देश या ठिकाणी येतो. पुढे बघा, शिक्षण आणि संशोधन क्रमवारी याच्यावर प्रश्न विचारला गेलेला आहे. क्यूएस चीच निर्देशांकाच्या आपल्याला 2 वर्षापूर्वी याच्यावर विचारलं होतं. क्यूएस जागतिक विद्यापीठ क्रमवारीमध्ये भारताचा 220वा क्रमांक येतो. त्याच्यामध्ये IIT बॉम्बे येते आणि पहिला क्रमांक जो आहे तो ऑक्सफर्ड विद्यापीठाचा आहे. टाइम्स हायर एज्युकेशन रँकिंग मध्ये भारताचा 201वा क्रमांक आहे. याच्यामध्ये IISc बंगळुरू हे येते आणि पहिला क्रमांक ऑक्सफर्ड विद्यापीठाचा आहे. जागतिक रोजगार क्षमता विद्यापीठ रँकिंग 13वा क्रमांक भारताचा आहे IIT बॉम्बेचा आणि याच्यामध्ये अव्वल क्रमांक MIT USA या देशाचे जे विद्यापीठ आहे त्याचा क्रमांक येतो. QS आशिया विद्यापीठ क्रमवारी 53वा क्रमांक आहे IIT मुंबई याच्यामध्ये आणि अव्वल आहे पेकिंग विद्यापीठ. आंतरराष्ट्रीय IP निर्देशांक भारताचा क्रमांक 42वा आहे. अव्वल क्रमांकावर प्रथम क्रमांकावर अमेरिका हा देश आहे. जागतिक ज्ञान निर्देशांक 55वा भारताचा क्रमांक येतो आणि प्रथम क्रमांक आहे स्वित्झर्लंड या देशाचा. महत्वाचा आहे शैक्षणिक गुणवत्ता निर्देशांक भारताचा कितवा क्रमांक येतो जगात? 46वा. फिनलँड हे पहिल्या क्रमांकावर देश हा फिनलँड पहिल्या क्रमांकावर आहे. संशोधन उत्पादन रँकिंग आपला क्रमांक आहे 5वा आणि प्रथम क्रमांकावर अमेरिका हा देश येतो. लष्करी आणि संरक्षण क्रमवारी याच्यामध्ये बघा, लष्करी ताकद रँकिंग भारताचा क्रमांक 4था येतो. प्रथम क्रमांकावर कोणता देश आहे रे? अमेरिका हा देश आहे. जागतिक दहशतवाद निर्देशांक महत्वाचा आहे, IMP करून ठेवा. 7वा क्रमांक आहे उच्च प्रभावामध्ये आणि पहिला क्रमांक जो आहे तो अफगाणिस्तान या देशाचा येतो. जागतिक हवाई ऊर्जा निर्देशांक 3रा क्रमांक भारताचा आहे. कितवा? 3रा आणि अव्वल क्रमांक अमेरिका या देशाचा येतो. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 4था क्रमांक आहे भारताचा. अमेरिकेचा कितवा येतो रे? पहिला क्रमांक आहे. संरक्षण बजेट रँकिंग 3रा क्रमांक येतो. बघा 976.6 अब्ज आपण 2025 मध्ये संरक्षणासाठी खर्च केलेले आहे. अमेरिका खर्च करण्यासाठी पहिल्या क्रमांकावर असणारा देश आहे. अण्वस्त्र क्षमता 7वा क्रमांक आहे आणि पहिल्या क्रमांकावर रशिया हा देश यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. FIMP करून ठेवा, दरवेळेस याच्यावर प्रश्न विचारला जातो. मानवी विकास निर्देशांक याच्यावर अर्थशास्त्रामध्ये आपल्याला प्रश्न विचारला जातो आणि हा चालू घडामोडी रिलेटेड असतो, लक्षात ठेवा. मग मानव विकास निर्देशांक महत्वाचा आहे. 134वा क्रमांक आहे. SDI मूल्य आहे 0644 आणि पहिल्या क्रमांकावर स्वित्झर्लंड हा देश येतो. जागतिक उपासमार निर्देशांक 107वा क्रमांक भारताचा येतो. बेलारुस पहिल्या क्रमांकावर, बेलारुस देश पहिल्या क्रमांकावर या ठिकाणी आलेला आहे. जागतिक आनंद अहवाल हे तिन्ही निर्देशांक विचारण्यात आलेले आहेत एक्झामला, कंबाईन गट ब, गट क किंवा MPSC मध्ये. जागतिक आनंद अहवाल मध्ये आपला 126वा क्रमांक आहे. फिनलंड हा प्रथम क्रमांकावर त्या ठिकाणी जागतिक आनंद अहवालामध्ये यावर्षी आहे. लिंग असमानता निर्देशांक 122वा क्रमांक भारताचा आहे. आइसलँड पहिल्या क्रमांकावर आहे या ठिकाणी. जागतिक शांतता निर्देशांक 135वा क्रमांक आहे आपला आणि आइसलँड हा प्रथम क्रमांकावर आहे. प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक 142वा क्रमांक आहे भारताचा. नॉर्वे हा प्रथम क्रमांकावर या ठिकाणी आहे. सामाजिक प्रगती निर्देशांक 110वा क्रमांक आपला आहे भारताचा. नॉर्वे प्रथम क्रमांकावर आहे. आरोग्य सेवा प्रवेश आणि गुणवत्ता निर्देशांक याच्यामध्ये कितवा आहे रे आपला? 68वा आहे. सिंगापूर प्रथम क्रमांकावर, सिंगापूर देश प्रथम क्रमांकावर आहे. जागतिक आरोग्य सुरक्षा निर्देशांकामध्ये भारताचा क्रमांक 57वा आहे. पहिल्या क्रमांकावर अमेरिका हा देश या ठिकाणी आहे. पुढे बघा, पर्यावरण आणि शाश्वतता क्रमवारी
महत्वाचं आहे. हवामान बदल कामगिरी निर्देशांक भारताचा क्रमांक 8वा या ठिकाणी आहे आणि डेन्मार्कचा अव्वल किंवा प्रथम क्रमांकावर डेन्मार्क आहे. WEF चा ऊर्जा संक्रमण निर्देशांकामध्ये भारताचा क्रमांक 67वा आहे. स्वीडन हा देश जो आहे तो प्रथम क्रमांकावर आहे. पर्यावरणीय कामगिरी निर्देशांकामध्ये 168वा भारत देशाचा क्रमांक आहे. डेन्मार्क हा देश प्रथम क्रमांकावर आहे. शाश्वत विकास उद्दिष्टे निर्देशांक IMP करून ठेवा, विचारलं जाऊ शकतं. 120वा क्रमांक आहे भारताचा आणि फिनलँड हा प्रथम क्रमांकावर आहे. कार्बन उत्सर्जन रँकिंग तिसरा क्रमांक भारताचा आहे, लक्षात ठेवा. चीन प्रथम क्रमांकावर आहे. जागतिक हवा गुणवत्ता निर्देशांक 5वा क्रमांक आहे भारताचा. पाकिस्तानचा पहिला क्रमांक आहे. पुढे प्रवास गतिशीलता आणि पायाभूत सुविधा क्रमवारी बघा. हेनली पासपोर्ट इंडेक्स मध्ये विजामुक्त प्रवेश याच्यामध्ये 45वा क्रमांक आहे भारताचा. फ्रान्स प्रथम क्रमांकावर आहे. जागतिक पायाभूत सुविधा निर्देशांक भारताचा क्रमांक 31वा आहे. सिंगापूर हा देश जो आहे हा देश प्रथम क्रमांकावर आहे. रस्त्यांचा दर्जा निर्देशांक 45वा भारताचा क्रमांक आहे. सिंगापूर पहिल्या क्रमांकावर आहे. रेल्वे नेटवर्क लांबी तिसरा क्रमांक भारताचा आहे. पहिला क्रमांक अमेरिका या देशाचा आहे. शहरी गतिशीलता निर्देशांकामध्ये 44वा जो क्रमांक आहे हा 44वा क्रमांक भारताचा आहे. हाँगकाँग प्रथम क्रमांकावर या निर्देशांकामध्ये शहरी गतिशीलता निर्देशांकामध्ये आहे. जागतिक विमानतळ कामगिरी महत्वाचा आहे बघा. दुसरा क्रमांक भारताचा येतो. कितवा? दुसरा. आणि पहिला क्रमांक जो आहे अमेरिकेचा आहे. जागतिक विमानतळ कामगिरी तिसरा क्रमांक आहे बेंगळुरूचा आणि याच्यामध्ये पहिला क्रमांक अमेरिकेचा आहे. भारतामध्ये बेंगळुरू आणि या ठिकाणी जागतिक विमानतळ कामगिरी हैदराबादचा दुसरा क्रमांक येतो, लक्षात ठेवा भारतामध्ये. मग एअरलाईन कामगिरी निर्देशांकामध्ये आपली जी इंडिगो आहे या इंडिगोचा 18वा क्रमांक येतो आणि सिंगापूर एअरलाइन्स प्रथम क्रमांकावर या ठिकाणी आहे. पुढे बघा माध्यम आणि माहिती क्रमवारी याच्यामध्ये जागतिक माध्यम स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये भारताचा क्रमांक 143वा आहे. नॉर्वे प्रथम क्रमांकावर आहे. इंटरनेट स्वातंत्र्य निर्देशांक याच्यामध्ये भारताचा जो क्रमांक आहे हा 78वा आहे. अव्वल क्रमांक आइसलँड या देशाचा आहे. सोशल मीडिया पेनिट्रेशन रेट कितवा आहे? आपला क्रमांक 7वा आणि प्रथम क्रमांक दक्षिण कोरियाचा आहे. ग्लोबल डिजिटल न्यूज रिपोर्ट भारताचा क्रमांक 33वा आहे. फिनलँड अव्वल क्रमांकावर या ठिकाणी आहे. संस्थात्मक उद्योग आणि उद्योग विशिष्ट क्रमवारी बघा. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर भारतीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क मध्ये भारत हा पहिल्या क्रमांकावर येतो, लक्षात ठेवा. IIM अहमदाबाद आणि अव्वल क्रमांक कुठे आहे? भारताचाच आहे. ब्रेड गार्डनशिप इंडेक्स मध्ये दुसरा क्रमांक भारताचा आहे. त्याच्यामध्ये मुकेश अंबानी भारतामध्ये प्रथम क्रमांकावर आहेत. आणि जगाचा विचार केला तर मा हुआतेंग किंवा हुआतेंग मा चीनचे आहेत, यांचा प्रथम क्रमांक येतो. जागतिक डेरिव्हेटिव्हज मार्केट तिसरा क्रमांक आहे. अमेरिकेचा पहिला क्रमांक आहे. जागतिक उद्योजकता मॉनिटर चौथा क्रमांक आहे भारताचा. UAE या देशाचा पहिला क्रमांक आहे. बँकिंग स्ट्रेंथ इंडेक्स मध्ये 18वा क्रमांक आहे आपला भारताचा. प्रथम क्रमांकावर अमेरिका हा देश आहे. शेअर बाजार भांडवलीकरण मध्ये आपला 5वा क्रमांक आहे भारताचा आणि अमेरिका पहिल्या क्रमांकावर या ठिकाणी आहे. क्रीडा आणि सांस्कृतिक याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग फिफा क्रमवारी जी आहे या फिफा क्रमवारीमध्ये बघा 117वा लिओनेल मेस्सी नुकतेच भारतामध्ये येऊन गेलेले आहेत, याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. पश्चिम बंगालमध्ये त्यांचा पुतळा सर्वात मोठा पुतळा उभारण्यात आलेला आहे. फिफा क्रमवारीमध्ये 117वा क्रमांक आहे आपला. अर्जेंटिना हा पहिल्या क्रमांकावर आहे. जागतिक क्रमवारी क्रिकेटमध्ये पुरुष एक दिवसीयमध्ये पहिला क्रमांक आहे. अव्वल क्रमांक भारताचा आहे.
बँक्च्युअलिटी लीग विमानतळ याच्यामध्ये 15वा क्रमांक आहे. प्रथम क्रमांकावर जे आहेत इंडोनेशियाचं गरुड या ठिकाणी विमानतळ पहिल्या क्रमांकावर आहे. जागतिक पर्यटन निर्देशांक 12वा क्रमांक आहे आपला. पहिला क्रमांक फ्रान्स या देशाचा आहे. सांस्कृतिक प्रभाव निर्देशांक आपला क्रमांक कितवा येतो 28वा आणि अव्वल क्रमांकामध्ये या ठिकाणी इटली हा देश येतो. बघा आपण 2025 ची निर्देशांक रँकिंग आपण पाहिलेली आहे. तुम्ही या सिरीजमध्ये डेली करंट अफेअर रेणुसे सर या यूट्यूब चॅनलवर जर गेला तर याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण वर्षामध्ये महत्त्वाच्या जे कंबाईंड बी असेल, गट क चे असेल, आता येणारी पोलीस भरती असेल किंवा सरळ सेवा एक्झाम आहेत, तर याच्यामध्ये मी संपूर्ण पुरस्कार, याच्यामध्ये राज्य पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार, आंतरराष्ट्रीय पुरस्कार, क्रीडा घडामोडी, निधन वार्ता आणि आज आपण निर्देशांक, तसंच ज्या महत्त्वाच्या साप्ताहिक किंवा डेली न्यूज आहेत किंवा चालू घडामोडीविषयी माहिती आहे ती आपल्या चॅनलवर दररोजच्या दररोज मिळते. मग विद्यार्थ्यांना या व्हिडिओचा नक्कीच फायदा होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना PDF म्हणजे आवश्यकता आहे PDFची, किंवा जर तुम्हाला आवश्यक असेल तर मला माझ्या चॅनलमध्ये कमेंट करून PDFची मागणी करावी, ती तुम्हाला नक्कीच दिली जाईल. आणि विद्यार्थ्यांनी नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करावा आणि तुमच्या ज्या कमेंट असतील त्या माझ्यापर्यंत पोहोचवाव्या. थँक्यू.